SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. धनाला 20,000 रुपये अनुदान, सौर कृषी पंपासाठी 10 HP पर्यंत मान्यता. मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. आता प्रति हेक्टर 20,000 रुपये अनुदान देण्यात येणार असून यासाठी 1800 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सौर कृषी पंप योजनेत 10 HP पर्यंत पंप बसवण्याचीही मान्यता देण्यात आली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 20,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस यांनी सौर पंप योजनेत पाणीपातळी खाली गेलेल्या भागात 10 HPचे पंप बसवण्यास मान्यता दिल्याचेही जाहीर केले. विधिमंडळाचे अधिवेशन अंतिम टप्प्यात आले असून बुधवारी 26 सूप वाजणार आहे. तत्पूर्वी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आणलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर शेती, वीज कायदा सुव्यवस्था, शेतीमाल खरेदी आदी विषयावर सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळेच धान उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 20,000 रुपये अनुदान देण्यात येईल. यासाठी 1800 कोटी रुपयांची गरज असून त्याची तरतूद केली जाईल. ते पुढे म्हणाले, सौर कृषी पंप योजनेत देशभरात 55,000 पंप बसवण्यात आले आहेत, तर महाराष्ट्रात 2.5 लाख पंप लावले. यंदाच्या वर्षात 10 लाख पंप लावण्याचा प्रयत्न आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात सौर पंप लावण्याच्या अडचणी होत्या. तेथे 20,000 अधिकचा खर्च करून मोनोपोलवर सौर पंप लावता येऊ शकते. काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रकल्प केला तर बूस्टर लावून वीज नेता येईल. काही ठिकाणी पाणी पातळी खाली गेली आहे, तेथे अडचणी होत्या. त्यासाठी 7.5 HP ऐवजी 10 HP पंपाची परवानगी देण्यात येईल. मात्र 7.5 HP पर्यंत अनुदान आणि वरील 2.5 HP सबसिडी मिळणार नाही. नियमाप्रमाणे 200 फुटाखालील उपसा सिंचन करता येत नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय केला आहे, त्यामुळे 2.5 HP योजनेचे पैसे भरावे लागतील. कैलास नांगरेची मागणी पूर्ण करता येणार नाही. कृषीभूषण पुरस्कार प्राप्त कैलास नांगरे यांच्या आत्महत्येचा मुद्दा सभागृहातील काही सदस्यांनी उपस्थित केला होता. यावर फडणवीस यांनी नांगरे यांनी संत चोखामेळा सागर प्रकल्पातील शिलकेचे पाणी शिवणी प्रकल्पातून डाव्या कालव्याद्वारे द्यावे अशी मागणी केली होती. मात्र हा प्रकल्प तुटीच्या पाण्याचा आहे, त्यामुळे ते पाणी देता येणार नाही असे स्पष्ट केले. ते म्हणाले, कैलास नांगरे या पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या दुःखद आहे. संत चोखामेळा सागर प्रकल्पातील शिलकीचे पाणी शिवणी प्रकल्पात डाव्या कालव्यातून सोडावे अशी मागणी होती. मात्र मुळात या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रापासून त्यांनी मागणी केलेले क्षेत्र 8 किलोमीटरपर्यंत लांब आहे. या प्रकल्पातील पाणी तुटीचे आहे. या प्रकल्पातील पाणी 19,000 हेक्टरला मिळेल असे वाटत होते, मात्र प्रत्यक्षात 7,000 हेक्टरवर सिंचन होत आहे. त्यामुळे तुटीचे पाणी पाणलोट क्षेत्रापासून 8 किलोमीटरपर्यंत लांब असलेल्या ठिकाणी नेणे शक्य नाही. या संदर्भात 3 वेळा त्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी ते उपोषण करत होते. पालकमंत्र्यांनी त्यांची समजूत काढून उपोषण सोडवले होते. त्यावेळी त्यांना वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पातील अतिरिक्त पाणी या परिसरात आणता येईल असे सांगण्यात आले होते. त्यांनीच ती अडचण दूर होईल, त्यांनीही ते मान्य केले. मात्र त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. त्यावेळी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी लिहिले आहे की आमच्या भागात पाणी आणावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याबाबत आम्ही विचार करत आहोत. वैनगंगा, नळगंगा प्रकल्पाचे पाण्याव्यतिरिक्त अन्य पर्याय शोधले जात आहेत. मात्र सध्या तरी असा कोणताही पर्याय आमच्याकडे उपलब्ध नाही. त्यांचे जमिनीचे वाद सुरू आहेत, तेही सोडवले जातील. त्यांच्या मुलांना दत्तक घेऊन शिक्षणासाठी आम्ही सरकारच्या वतीने प्रयत्न करू. राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून कर्ज घेतले आहेत. मात्र 75 अपूर्ण प्रकल्प आणि 155 पूर्ण प्रकल्पातील वितरण प्रणालीतील सुधारणा यासाठी 7,500 कोटींचे कर्ज मिळाले आहे. 155 प्रकल्पासाठी 2,500 कोटी मिळाले आहेत. हे काम गतीने होण्यासाठी प्रयत्न आहेत. 174 सुप्रमा दिल्या असून सर्व कामांच्या निविदा काढल्या आहेत. 67 लाख हेक्टरची सिंचन सुविधा निर्माण होईल. नदीजोड प्रकल्पातून महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त होईल. कापूस खरेदीची 30 केंद्रे, कापूस खरेदीसाठी आणखी 30 खरेदी केंद्रे उभी करण्याची मागणी CCIकडे केली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरात सांगितले. ते म्हणाले की 28 मार्च 2025 143.51 लाख टन कापूस खरेदी केला आहे. 30 नवीन केंद्रे उघडण्याची विनंती केली आहे. कांदा निर्यात बंदीच्या काळात स्थिरीकरण योजनेतून शेतकऱ्यांना मदत केली आहे. तसेच नाफेडकडून 2,22,331 टन तर
NCCFकडून 2,42,136 टन असा 4,42,936 टन कांद्याची खरेदी केली आहे. यंदा सोयाबीनमध्ये झालेली खरेदी देशात जितकी खरेदी झाली त्याच्या 126% खरेदी झाली नाही. SBP न्यूज मराठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.